लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एका जबरदस्त ट्विस्ट सोबत आपल्याला खूप मोठा मालिकेमध्ये लीप पाहायला मिळणार आहे। भूतकाळाचा भयानक उलगडा होत 7 वर्षापूर्वी घडलेल्या दोन घटना म्हणजे सावी आणि विनू ही दोन्ही मुलं राघवची आहेत। या दोन घटना कशा घडल्या होत्या, म्हणजे विनू हा अनाथ आश्रमात कसा गेला आणि सावी ही सिंधूचीने आपली मुलगी आहे हे राघव समोर एकाच वेळेला येणार आहे। अशा दोन नाट्यमय घटना घडत 7 वर्षाचा भूतकाळ उलगडत सिंधू राघव एकत्र येत राणीची आता लग्न न झाल्यामुळे किंवा लग्नाची विधी अपूर्ण राहिल्यामुळे कायमची आता ती राघवपासून दूर होणार आहे। अखेर सावी आणि विनू ही आपलीच मुलं आहेत हा उलगडा झाल्यावरती राघव कसा बरं सिंधूला आपल्यापासून लांब जाऊन देईल, आणि मग मात्र सावी आणि विनू ही राघव आणि सिंधूची मुलं असल्यामुळेच आपोआपच राघव आणि सिंधू एकत्र येत मधूला त्यांच्यापासून लांब होण्यासाठी घरचे सगळे रत्नपारखी तयार होतात। इकडे आता सिंधू रत्नपारख्यांच्या घरामध्ये एंट्री घेतलेली असते, कारण सिंधूने पुण्यातच मुळातच सिंधूची हॉस्पिटलमध्ये बदली झालेली असते आणि ती विनूवरती उपचार सुद्धा करत असते। ओघाओघात राघव आणि सिंधू यांचं नेहमीच भेटणं होत असतं आणि आता हॉस्पिटलमध्ये विनूवरती ट्रीटमेंट चालू असतानाच आता सावीच्या जन्माचं सत्य उघडणार असतं। इकडे आता ज्या डॉक्टरबाई सिंधूला हेल्प करत असतात, ज्या वेळेला राघव तिकडे येतो तेव्हा त्या डॉक्टरबाई सांगत असतात, तुमची सावी अगदी तुमच्यावरतीच गेलेली आहे हो, आणि तिची 7 वर्ष कंप्लीट झाल्यावरती आता मात्र तुम्ही तिची जी लस द्यायची आहे ती लस देऊन घ्या। आता सावीला 7 वर्ष पूर्ण झाली याचा अर्थ राघवच्या डोळ्यासमोर येतं की ज्या वेळेला सिंधू आपल्याला सोडून गेली त्या वेळेला बरोबर 7.5 वर्ष त्या गोष्टीला झालेत, म्हणजे मग सावी ही कुणाची मुलगी आहे? जर 7.5 वर्षापूर्वी सिंधू मला सोडून गेली तर 7 वर्षाची सावी ही कुणाची मुलगी असणार? आता मात्र राघवला अचानकपणे सगळा भूतकाळ आठवतो। ज्या वेळेला हे सगळे प्रकार चालू असतात म्हणजे मधू प्रेग्नेंट असते तेव्हा सावी आता बहुतेक सिंधूच्या पोटात असते याचा राघवला क्लिक होतो, कारण 1-2 वेळेला सिंधूची तशी लक्षणं रत्नपारख्यांच्या सगळ्या बायकांनी ओळखलेली असतात आणि टेस्ट सुद्धा केलेली असते, पण ती टेस्ट मधूने टेस्ट किट खाली पाडल्यामुळे अपूर्ण राहिलेली असते। आता मात्र डॉक्टर सांगतात, हे बघा तुम्ही 7 वर्षाच्या सावीचे सगळे तुम्ही जे डोस द्यायचे आहेत ना ते देऊन घ्या। आता मात्र राघवला खूप मोठा धक्का बसतो आणि राघव सांगतो, डॉक्टर बाई मला सावीच्या जन्माचं बर्थ सर्टिफिकेट मिळू शकेल का? सिंधू हादरते। सिंधूला राघवला कळून द्यायचं नसतं की सावी त्याची मुलगी आहे, कारण राघव त्याच्या आयुष्यात पुढे गेलाय आणि त्याने मधूसोबत लग्न केलंय हेच मुळात सिंधूला पटलेलं नसतं। मग सिंधू मात्र ते रिपोर्ट किंवा ते सांगण्यासाठी नकार देते, पण तोपर्यंत इकडे आता सगळे रिपोर्ट घेऊन नर्सची एंट्री झालेली असते, म्हणजे सावीचे बर्थ रिपोर्ट, सावीची बर्थ सर्टिफिकेट घेऊन नर्स येते आणि बर्थ सर्टिफिकेटवरची तारीख बघून राघव हादरतो। आता कोणताही मनात डाऊट राहत नाही की जेव्हा सिंधू घरातून बाहेर पडली होती तेव्हा सिंधू प्रेग्नंट होती। राघवला सगळा खुलासा होतो आणि त्याच्या पायाखालची जमीन हादरते, म्हणजे प्रेग्नंट सिंधूला आपण घराबाहेर पडण्यासाठी प्रवृत्त केलं, ते पण राणीसाठी, आणि आपली बायको आपल्याच मुलीला पोटात घेऊन आणि ह्या इथून मोठ्या ॲक्सिडेंटमधून गेली। हा सगळा आता खुलासा झाल्यावरती राघव हादरतो। राघव म्हणतो, सिंधू मला तुझ्याशी बोलायचं आहे। सिंधू राघवसोबत काही बोलायला तयार नसते। राघव ते सर्टिफिकेट हातात घेतो आणि म्हणतो, सिंधू मी तुझी बाहेर वाट पाहतोय, तू बाहेर येऊन मला भेट, असं म्हणत राघव तावातावात ते सर्टिफिकेट घेऊन सगळ्यांसमोर तमाशा नको म्हणून बाहेर जातो। ते सर्टिफिकेट आता सावीचं बर्थ सर्टिफिकेट असतं एक्झॅक्टली 7 वर्षापूर्वीचं, आणि 7.5 वर्षापूर्वी सिंधू सोडून गेलेली असते, म्हणजे ज्या वेळेला सिंधू ही राघवला सोडून गेलेली असते त्यावेळेला सिंधू ही प्रेग्नंट असते। सिंधू प्रेग्नंट असते 4 महिन्याची। आता मात्र इकडे 4 महिन्याची प्रेग्नंट सिंधू पुढे 6 महिने आणि बरोबर 9 महिन्यांनी सावीचा जन्म झालेला असतो। हे सगळं आता इकडे राघव बघतो, त्या सर्टिफिकेटचा फोटो काढून घेतो आणि सिंधूला बाहेर भेटायला बोलवतो। सिंधू रडतच बाहेर आलेली असते। मग राघव तिच्या मागे येतो आणि म्हणतो, सिंधू मला तुझ्या तोंडून सत्य ऐकायचं आहे। सिंधू म्हणते, कसलं सत्य? आणि या सत्याला आता काही अर्थ उरलेला नाहीये। राघव म्हणतो, अजूनही मला तुझ्या तोंडून सत्य ऐकायचं आहे। सिंधू म्हणते, मला काही बोलायचं नाही, तुम्ही मधुताईंसोबत तुमच्या आयुष्यात पुढे गेलेले आहात। राघव म्हणतो, हे जर कारण असेल तर मी तुला सांगतो, माझं आणि मधूचं लग्न हे फक्त विनूला अनाथ आश्रमामधून दत्तक घेण्यासाठी होतं आणि त्यासाठी हे लग्न केलं, पण तरीही हे लग्न अर्धवटच आहे। माझं आणि मधूचं लग्नच झालं नाही, आमचे 7 फेरे झाले नाहीत, गळ्यात मंगळसूत्र घातलं गेलं नाही, वरमाला घातला गेला नाही, लग्न अर्धवट आहे। सिंधू म्हणते, काय? याच्यावरती राघव म्हणतो, हो। मग सिंधूला एक आशा वाटते। मग राघव म्हणतो, आता तरी मला सत्य समजेल का? सिंधू म्हणते, हो सावी तुमची मुलगी आहे। ज्या वेळेला मी घर सोडून गेले
त्याच वेळेला मी प्रेग्नंट होते. मी जेव्हा त्या ॲक्सिडेंटमध्ये होते आणि त्यावेळेला आपला अंकुर मी गमावला. मला अजूनही वाटते की अंकुर मी गमावला नाही, कारण अंकुरची बॉडी सापडली नाही. पण तो सापडला नाही म्हणून पोलिसांनी अंकुर गमावला असं सांगितलं. पण मला खात्री आहे की आपला अंकुर असेल याच्यावरती. आता मात्र इकडे राघव म्हणतो, पण सावीचा जन्माचं सत्य तू लपवलंस का? सिंधू म्हणते, मी त्यावेळेला 4 महिन्याची प्रेग्नंट होते. मग मी त्या दहीगावला गेले आणि तिथेच सावीचा जन्म झाला. मग मी माझं आयुष्य एकटीने काढायचं ठरवलं, कारण तुम्ही माझा शोध सुद्धा घेण्याचा विचार केला नाहीत. राघव म्हणतो, तिथे आम्हाला एक डेड बॉडी सापडली आणि ती तुझी डेड बॉडी म्हणून आम्ही तिचे अंत्यसंस्कार केले. मी तुला कशी शोधणार होतो? असं म्हणत राघव आपलं एक्सप्लेनेशन देतो. आता सावी ही दोघांची मुलगी हे सत्य समोर आलेलं असतं. अजूनही मधु राघवचं लग्न झालं नाही हे सत्य समोर आलेलं असतं. आणि आता तिसरं सत्य समोर येण्याची वेळ झालेली असते, ते म्हणजे अनाथाश्रमामधलेला असलेला विनू हाच अंकुर आहे. इकडे आता राणी आपल्या आईला फोनवरती सांगत असते, ही सिंधू विनूवरती ट्रीटमेंट करते, पण त्यामुळे राघव आणि ती दोघं एकमेकांना भेटतायत, मला भीती वाटते. आता मात्र इकडे राणीची भीती सत्यात उतरत एके दिवशी सिंधू आता सगळे पुरावे घेऊन पोलिसांना घेऊन रत्नपारख्यांच्या घरात येते. पोलिसांना पाहताच राणी हादरते. आता मात्र सिंधूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं. सिंधूने आपलं जुनं मंगळसूत्र पुन्हा घातलेलं असतं आणि सिंधूची धमाकेदार एंट्री बघताच फक्त राघवला सत्य माहिती असतं. कारण इन्स्पेक्टर साहेब ज्या वेळेला सिंधूचा ॲक्सिडेंट झालेला असतात त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब जे असतात त्यांच्या शोधामध्ये जे सत्य सापडलेलं असतं तेच सत्य आता इकडे सिंधू सगळ्यांना सांगते. पोलीस आणि सिंधू या सगळ्यांना बघून राणी हादरते. हिला आता नवीन काय कर्मकांड करायचं आहे असं राणीला डाऊट येतो. मग मात्र सिंधू सांगते, विनू आहे हा विनू विनासून हा अंकुर आहे. मी ज्या वेळेला ॲक्सिडेंटमध्ये तिकडे चालले होते तेव्हा विनू माझ्या हातातून सटकला आणि तो आता इकडे अनाथ आश्रमामध्ये त्याला पोलिसांनी ठेवलं. पोलीस म्हणतात, हो आमच्याकडे तसे सर्टिफिकेट आहेत की ज्या वेळेला पुण्यावरून दहीगावला जाणारी जी गाडी होती त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये आम्हाला एक छोटं बाळ सापडलं आणि ते बाळ आम्ही अनाथाश्रमात दिलं आणि तेच बाळ म्हणजे विनू. पुराव्यासकट रत्नपारख्यांच्या समोर सत्य येतं की अंकुर हाच विनू आहे. आता अंकुर आणि सावी हे राघव आणि सिंधू यांची मुलगी आहेत हे सुद्धा सत्य आता राघव सगळ्यांना सांगतो की सावी सुद्धा आमचीच मुलगी आहे. 2 मुलं आपली आणि राघव आणि सिंधू हे चौघे फॅमिली आहेत म्हटल्यावरती, मधुचं लग्न अर्धवट आहे म्हटल्यावरती रत्नपारखी आता विचारातच पडतात काय करायचं. आणि अखेर सिंधूला आपल्या दोन्ही मुलांची कस्टडी मिळवत आता राघव तिला न्याय मिळवून देणार असतो. अखेर सावी आणि विनू आपलीच मुलं. राघवला उलगडा 7 वर्षापूर्वीचा भूतकाळ कळल्यावरती राजश्री पण खुश होते. आता मधुची कायमची राघवच्या आयुष्यातून हकलपट्टी होणार का आणि सिंधूला न्याय मिळणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे.